नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बघा जीसीसी टीबीसी यामध्ये मराठी 30 आणि 40 इंग्लिश मराठी 30-40च्या या ठिकाणी रिझल्ट लागलेला आहे। विद्यार्थ्यांना 19 ऑगस्ट 2025 ला या ठिकाणी रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे। आज 20 ऑगस्ट 2025 आहे। सर्व्हर या ठिकाणी बरेच बिझी आहेत, बरेच विद्यार्थी रिझल्ट बघण्याची तयारी करतायत। काही इन्स्टिट्यूट मध्ये जात आहेत, तर काही या ठिकाणी बाहेर स्वतःहून या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीने बघू शकतात किंवा तुम्ही स्वतः या ठिकाणी रिझल्ट कसा का डाउनलोड करू शकतात हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा महत्त्वाच्या अपडेटसाठी। चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। यामध्ये बघा, याच्यामध्ये या स्क्रीनवरती तुम्हाला असं यायचंय, गुगल क्रोम वरती जीसीसी टीबीसी हे टाइप करायचंय। टाइप केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा दोन या ठिकाणी वेबसाईट असतील। एक आहे तुम्हाला शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा, तर या ठिकाणी तुम्हाला नाही का याच्यावरती पण क्लिक करायचंय। तर दोन्हीही दिलेले आहेत, एक मेनू रिझल्ट आहे, दुसरा शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा आहे। तर मेन तुम्हाला मी एक या ठिकाणी जे शासनाचं परिपत्रक आहे ते सुद्धा सांगणार आहे। त्याआधी आपण रिझल्ट कसा फाइंड करायचा याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय मेनू रिझल्ट वरती। या ठिकाणी थोडा वेळ घेईल कारण सगळे सर्व्हर या ठिकाणी बिझी आहेत, त्याच्यामुळे थोडासा टाइम घेऊन तुम्ही थोडंसं थांबून या ठिकाणी लक्ष द्या आणि झाल्याच्या नंतर तुम्हाला पुढे जायचं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा अशा प्रकारचं या ठिकाणी वेब पेज ओपन होईल। वेब पेज ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी दोन गोष्टी दिसतील खाली बघा, जीसीसी टीबीसी 30 या ठिकाणी बघा WPM एक्झाम जून 2025 रिझल्ट आणि जीसीसी टीबीसी 40 WPM एक्झाम जून 2025 रिझल्ट। ज्यांचं 30 मध्ये आहे, इंग्लिश असेल किंवा मराठी असेल, तर 30 जर असेल तुमचं तर त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचंय आणि जर तुमचं या ठिकाणी 40चं असेल तर 40 वरती क्लिक करायचंय। तर आपण आधी 30 वरती क्लिक करूया आणि चेक करूया ज्या ठिकाणी। तर या ठिकाणी बघा अशा पद्धतीचं एक वेब पेज या ठिकाणी ओपन होऊन जाईल। महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन पुणे यांच्याकडून घेतली जाते। तर या ठिकाणी बघा तुमचं जे 30चं असेल, म्हणजे मराठी असेल तर मराठी किंवा इंग्लिश, त्याचा जो काही तुमचा कॅन्डिडेट सीट नंबर असेल हा तुमच्या हॉल तिकीटवर या ठिकाणी दिलेला असतो, तुम्ही चेक करून घ्या। जर तुम्हाला लक्षात नसेल किंवा तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही तुमच्या इन्स्टिट्यूटला या ठिकाणी फोन करा किंवा त्या ठिकाणी भेट द्या, त्यांच्याकडे या ठिकाणी त्यांचा रेकॉर्ड असतो। तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा सीट नंबर टाकायचा आहे आणि शो रिझल्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर बघा या ठिकाणी अशा पद्धतीने तुमचा जे आहे रिझल्ट ओपन होऊन जाईल। ऑनलाईन रिझल्ट आहे, तुमचं या ठिकाणी नाव दिलेलं असेल, आईचं नाव। मित्रांनो या ठिकाणी बघा एक्झामिनेशन हेल्ड म्हणजे कुठं झालेलं आहे, मंथ दिलेलं, इन्स्टिट्यूट कोड असेल तुमचा, सीट नंबर, सेंटर कोड असेल, नेम ऑफ सब्जेक्ट या ठिकाणी दिलेला असेल जीसीसी टीबीसी इंग्लिश 30 WPM, ठीक आहे। वर्ड्स पर मिनिट असतं हे। तर यामध्ये मॅक्सिमम, मिनिमम आणि तुम्हाला किती पडलेत हे या ठिकाणी मार्क दिलेले आहेत। या ठिकाणी बघा तुमचं जे मार्क आहेत ते 25 पैकी 10 पाहिजे होते, तुम्हाला किती पडलेत। किंवा या ठिकाणी जे सेकंड प्रॅक्टिकल आहे त्याच्यामध्ये ईमेल, लेटर, स्टेटमेंट या तीन गोष्टी दिल्यात। 5, 15, 15 म्हणजे 35 मार्काचा या ठिकाणी तिन्ही आहे। त्याच्यापैकी तुम्हाला मिनिमम 14 पाहिजेत आणि तुम्हाला किती पडलेत हे मार्क दिलेले आहेत। त्यानंतर स्पीड पॅसेज असतो, त्याच्यासाठी तुम्हाला 40 पैकी मार्क असतात, 16 पाहिजेत। तर तिथं किती पडलेले आहेत हे सगळं दिलेले आहे। या सगळ्यांची जी ॲडिशन आहे ती होऊन या ठिकाणी तुम्हाला शेवटी दिसते तुमचा रिझल्ट या ठिकाणी बघा पास म्हणून आलेला असेल आणि तुम्हाला या ठिकाणी ग्रेड दिलेला असेल। जर 75% वरती तुम्हाला मार्क आहेत तर तुम्हाला A+ भेटेल। त्याच्या खाली आहे 60च्या वरती आहात तुम्ही आणि 75च्या मध्ये तर A, या ठिकाणी 50 ते 59च्या मध्ये B असेल आणि C ग्रेड हा 40 ते 49, ठीक आहे। या ठिकाणी लक्षात घ्या, @ कोणाचं आलं तर रिझर्व्ह म्हणून आहे त्याचा रिझल्ट, असं तुम्ही या ठिकाणी गृहीत धरू शकता। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी रिझल्ट बघायचा आहे। त्यानंतर वापस यायचं आहे, शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल। या ठिकाणी बघा जीसीसी आणि टीबीसी नोटिफिकेशन आहे, त्याच्यामध्ये संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा जून 2025 चा निकाल आहे म्हणून आहे। याच्यावरती तुम्ही क्लिक करा। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला अशा प्रकारचं जे आहे या ठिकाणी प्रसिद्धीपत्रक पाहायला भेटणार आहे। याच्यामध्ये दिलेलं आहे सर्व की कोणत्या दिवशी तुमची या ठिकाणी परीक्षा झालेली होती, कालावधीमध्ये हिंदी, मराठी आणि इंग्रजी 30-40ची। या ठिकाणी बघा विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि गुणपत्रके हे डिजिटल स्वाक्षरीने ऑनलाईन स्वरूपात भेटणार आहेत। तर हे संस्थांच्या लॉग इनला उपलब्ध होतात, तुम्ही ज्या ठिकाणी केलेले आहे त्या ठिकाणाहून तुम्हाला ते प्रिंट घ्यायचे, ते काही दिवसात येऊन जाईल, त्यांना तुम्ही विचारा। निकाल जाहीर झाल्यानंतर 10 दिवसात परीक्षार्थीने गुढ पडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी संस्थेतून विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करायचा आहे, म्हणजे संस्थेमधून अर्ज करायचा आहे। जर तुम्हाला मार्क कमी पडलेत,
फेल झालेला आहात पण तुम्हाला डाऊट आहे या ठिकाणी तुम्ही पास होऊ शकतात, तर तुम्हाला गुणपडताळणीसाठी प्रति विषय ₹100 लागणार आहेत. आणि जर तुम्हाला त्याची छायाप्रती पाहिजे असेल तर प्रति विषय ₹400 रक्कम तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागणार आहे. तेही 29/8/2025 पर्यंत भरायचं आहे. ठीक आहे. तर यासाठी तुम्हाला गुणपडताळणी आणि छायाप्रत प्राप्त झाल्यानंतर कार्यालयीन 5 दिवसात पुनर्मूल्यांकनासाठी प्रति विषय ₹600 प्रमाणे ऑनलाईन पद्धतीने रक्कम भरून या ठिकाणी अर्ज करायचा आहे. ठीक आहे. या ठिकाणी बघा निकालाची संक्षिप्त माहिती दिली आहे, म्हणजे टोटल महाराष्ट्रातून किती विद्यार्थी बसलेले आहेत तर तुम्ही या ठिकाणी चेक करून घेऊ शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला तुमच्या विषयाचं जे आहे त्या ठिकाणी रिझल्ट चेक करायचा आहे. मग 30 असेल तर 30 करा आणि 40 ची लिंक असेल तर 40 वर जाऊन करा. थोडा वेळ टाइम लागेल कारण सर्व्हर या ठिकाणी बिझी आहेत. तुम्ही ऑनलाईन त्याची प्रिंट काढून त्याचा वापरही करू शकतात. संस्थेकडून तुम्हाला या ठिकाणी डिजिटल स्वरूपामध्ये सर्टिफिकेट जे आहेत ते तुम्हाला भेटून जाणार आहेत. आणि या ठिकाणी महत्त्वाचं शुद्धीपत्रक आहे ते सुद्धा एकदा तुम्ही वाचून घ्या. तर मित्रांनो महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करत चला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.